मित्रांसोबत मस्ती मस्करी करत आज शिवरायांचा किल्ला अनुभवण्यासाठी मी मुंबईच्या जवळच आलोय. खूप सुंदर असे टाइम लॅप्स, ड्रोन शॉट, माझे अनुभव हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. इतकं सुंदर वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे पावसाळ्यामुळे, ते सगळं या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. त्याचसोबत मला उतरताना खूप सुंदर असा सूर्यास्त पाहायला मिळाला. त्याबद्दल देखील तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. तर मग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेशचे व्लॉग्स. आज मी एका अशा ठिकाणी आलो आहे जे मुंबईपासून, माझ्या घरापासून 70 किलोमीटर लांब आहे, तर पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावरती आहे. मुंबईत जर का आपण राहत असाल, नवी मुंबईमध्ये जर का आपण राहत असाल, तर आपण मोरबे डॅम नक्की ऐकलं असेल. हे तेच डॅम आहे जे नवी मुंबईला पाणी पुरवतं. त्याच्याच जवळ आपल्याला इर्शाळगड पाहायला मिळतो. त्याच्या बाजूला आपल्याला माथेरान पाहायला मिळतं. या माथेरानच्या जवळच्या सह्याद्रीमध्ये हा किल्ला वसलेला आहे. माथेरानचं विस्तारलेलं पठार आपल्याला इथूनच जवळ दिसतं. या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला वावर्ले गावात यावं लागतं आणि तिथून ट्रेक सुरू होतो सोंडाई किल्ल्याचा. या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला वावर्ले गावात यावं लागतं आणि तिथून ट्रेक सुरू होतो सोंडाई किल्ल्याचा. गाडी लावायला प्रशस्त अशी जागा आहे आणि तिथूनच जवळ पायवाट जाते सोंडाई किल्ल्याकडे. काही ठिकाणी ट्रेकच्या सुरुवातीला आपल्याला रस्ते बंद केलेले दिसतात. ते खरं तर गाड्यांसाठी आहेत. गाडी पुढे जाऊ नये व अडकू नये त्यासाठी केलेलं आपल्याला हे दिसून येतं. मस्ती मस्करी करत आम्ही वावर्ले गावातनं ट्रेक तर सुरू केलेला. जवळच सोंडाई किल्ला दिसायला लागलेला. जसं जसं मी चालत होतो तसं तसं वातावरण माझ्या डोळ्यासमोर बदलत होतं. इतकं सुंदर वातावरण ह्या वर्षातलं कदाचित मी पहिल्यांदाच पाहत होतो. ट्रेक तसा खूपच सोपा आहे, बिगिनर फ्रेंडली आहे. त्यामुळे जर का आपण पुण्यातून किंवा मुंबईतून येत असाल आणि ह्या वर्षी ट्रेक सुरू करायचा प्लॅन असेल, तर सोंडाई किल्ला परफेक्ट स्पॉट आहे. तुम्हाला असे शॉट्स बरेच दिसतील ह्या मिनी व्लॉगमध्ये, कारण इथलं वातावरणच इतकं सुंदर होतं की ते टिपल्याशिवाय मला पुढे चालायची इच्छाच होत नव्हती. जसं जसं मी पुढे चालत होतो तसे तसे दुकानं लागत गेली. सध्या दुकानं तर काही कुटुंब इथे नवीन दुकानं थाटत आहेत. त्यांची कामं चालू आहेत, कारण त्यांना माहिती आहे ह्या पावसाळ्यामध्ये पावसाळी बेडकं नक्की इथे येणार. आणि सुंदर सुंदर ठिकाणी किल्ल्यांवरती गर्दी करणार. हे सगळं करा, इथे या, पण कचरा करू नका, घाण करू नका. हे जे मी बोलतोय तेच मला पाहायला मिळालं. जसं जसं पुढे चालत गेलो तसा प्लास्टिकचा खच वाढत चाललेला. इतकंच नाही तर दुकानांच्या पायथ्यांना जी माती वापरलेली त्याची गोणी सुद्धा काढली नव्हती आणि त्यातलं प्लास्टिक या मातीत मिसळत चाललेलं. हे खूप चुकीचं आहे. इथल्या गावकऱ्यांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे. प्लास्टिकच्या बॉटल्स, दारूच्या बाटल्या ह्या सगळ्या या दुकानांच्या आसपास पडलेले दिसतात. गावकरी दुकान तरी थाटतात, पण तिथल्या परिसराची काळजी घेत नाहीत हे दिसून आलं. इतकं सगळं मनात विचार दाटून आलेले आणि तेवढ्यातच म्हटलं थोडासा आराम करावा. हे दृश्य आत्ता जे पाहायला मिळतंय ते डोळ्यांमध्ये साठवून घ्यावं. हे वातावरण, इथला हा निसर्ग मनामध्ये घर करून जातो. जवळपास 15 मिनिटं इथेच बसलो, इथलं विहंगम दृश्य न्याहाळत. थोडंसं पुढे गेलो आणि असं वाटू लागलं की सोंडाई किल्ला अंगावर येतोय की काय. असा प्रचंड पाषाण समोर उभा ठाकलेला दिसला. इथून परत पाहिलं तर निसर्ग अजून सुंदर वाटू लागलेला. समोर दिसणारे मोरबे डॅम थोडेसे गुडूप झालेले समोरच्या टेकड्यांच्या पाठी, तर इर्शाळगड, माथेरान सुंदर दिसत होते. वरती पोचलो आणि अशी हवा सुटलेली की हे अनुभवण्यासाठी कुठेतरी बसणं गरजेचंच होतं. मला एक पाण्याचं टाकं सापडलं आणि तिथूनच सुंदर दृश्य पण दिसत होतं. म्हटलं ह्याच जागेवर बसूया. इथला हा वारा अंगाला स्पर्श करत होता, पण व्यक्त मन होत होतं.
15 मिनटं बसलो तिथे आणि पुढे गडाकडे निघालो. तेवढ्यात शिडीची वाट मिळाली. ही शिडीची वाट अशीच आपण रतनगडला पाहिली आहे, रायरेश्वरला पाहिली आहे, पण ही जरा जास्त मस्त आहे, कारण एका बाजूला खूप मोठी दरी आहे आणि चांगल्या प्रकारची भक्कम ही शिडी आहे. त्यामुळे एक वेगळाच अनुभव आणि मस्त अनुभव घेता आला. निघताना इथला आम्ही ड्रोन शॉट घेणार होतो. येस, मी ड्रोन तर आणलेलाच, मला हा किल्ला टिपायचाच होता. मगाचपासून वाहणारा वारा थांबला तर नव्हताच, तो अजून जोरात वाहू लागलेला आणि हा स्पॉट दिसला. मग काय म्हटलं, एक सिनेमॅटिक शॉट घेऊया, मित्रांसोबत थोडा वेळ बसूया आणि हा शॉट घेतला. इथला सुंदर दिसणारा परिसर, इथलं सुंदर वातावरण हे गरजेचं आहे. आज शहरांमध्ये आपण राहतो, AQIच्या वार्ता करतो, धुळीच्या वार्ता करतो. इतकं सगळं डेव्हलपमेंट चालू आहे की त्या प्रोसेसमध्ये वातावरणाची हानी होते. AQIवरती आपणच क्वेश्चन विचारायला लागलो आहे. पण हे कोणी केलं? हे आपणच केलं. आपण निसर्गापासून लांब चाललो आहे, हे इथे आल्यानंतर अनुभवायला मिळतं. समोर दिसणारे कर्जत शहर हे त्याचंच एक उदाहरण. सगळ्यांना डेव्हलपमेंट पाहिजे, पण बऱ्याच लोकांना या पृथ्वीवर डेव्हलपमेंट नको आहे. हा निसर्ग हवा आहे, मी देखील त्यातलाच. इथे स्पॉट आहे, तिथे शूज काढावे लागतात, चप्पल्स काढावे लागतात आणि वरती जावं लागतं. वरती गेल्यानंतर आपल्याला या किल्ल्याची देवी, इथले ग्रामस्थ ज्यांची पूजा करतात, त्यांचं मंदिर पाहायला मिळतं. मंदिराची पडझड झालेली दिसते, पण देवीचा पाषाण, देवीची मूर्ती तशीच आहे. वरती आलो आणि सर्वप्रथम देवीचे दर्शन घेतले. तुम्ही ज्या ठिकाणी जाता तिथे एक दैवत असतंच, कारण जवळच गाव असतं आणि त्यांची तिथे भावना जडलेली असते. सोंडाई देवीचे जागर होते, जत्रा भरते, अशा बऱ्याचशा गोष्टी इथे होतात. तर मग फायनली मी, पेडणेकर काका आणि सुतार साहेब आम्ही इथे येऊन बसलो आहे. आणि मी जिथे बसलो आहे मगाशी तुम्ही पाहिलं असेल, मी सोंडाई मातेचं दर्शन घेतलं. मंदिराच्या समोरच बसलो आहे. खूप मस्त वातावरण आहे, ढग आहेत, क्लाउडी वेदर आहे आणि पाऊस अजून नाही मिळाला आम्हाला, है ना, पाऊस नाही मिळाला कुठेच. आणि ड्रोन शॉट्स घ्यायचा प्लॅन आहे. काय बोलतो? वातावरण मस्त आहे, वातावरण मस्त आहे, खरंच मस्त आहे. थोडंसं ह्युमिड असल्यामुळे असं एक्झॉस्टेड वाटतं, पण इथे आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं. देवीची मूर्ती जुन्या काळात कशी असेल, मंदिर असेल की नाही, असे बरेच काही प्रश्न मनामध्ये उद्भवतात. आणि जवळच दिसणारा सह्याद्री आहे, कर्जतचा भाग आहे जो आता डेव्हलप होतो आहे, मोरबे डॅम आहे, इथून इर्शाळगड दिसतो आहे. इर्शाळगड का कोण जाणे, नेहमी माझ्या मनाच्या जवळ असलेला किल्ला आहे. खूप वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्या किल्ल्यावरती. अख्खंच्या अख्खं गाव त्या दर कोसळण्यामध्ये गायब झालेलं, बरेच लोक मैत पावलेले. सो त्यामुळे थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे तिथल्या लोकांबद्दल, त्या किल्ल्याबद्दल. जायची इच्छा आहे, पण मन होत पण नाही. ड्रोन शॉट्स घेतो मी जवळून आणि खुश राहतो. इथून तो पण दिसतोय, क्लिअर व्ह्यू आहे. माथेरानचा डोंगर आहे. माथेरानचा डोंगर आपल्याला हिल स्टेशन म्हणून माहिती आहे, पण इतिहासात एक नोंद आहे की शिवाजी महाराज स्वतः इर्शाळगड, प्रबळगड पाहिल्यानंतर माथेरानचं दर्शन घ्यायला गेलेले. माथेरानचं दर्शन म्हणजे तिथे भेट दिलेली, ते पठार पाहिलेलं, किल्ल्याच्या उपयुक्त आहे की नाही अशी पण एक नोंद मिळते. त्यामुळे माथेरानबद्दल पण मला एक खूप वेगळी अटॅचमेंट आहे. सो हा माझा आत्ताचा एक्सपिरियन्स होता सोंडाई किल्ल्याबद्दल. आता आम्ही थोडंसं काहीतरी चरणार आणि ड्रोन शॉट घेणार. पूजा करूया, थोडंसं नाश्ता करूया. तेव्हा भरपूर लोक गावाकडची वरती येतात. एक सण असतो त्यांचा आणि ते साजरा करतात. सोंडाई देवीच्या सानिध्यात आम्ही बऱ्याच वेळ बसलो, जवळपास अर्धा पाऊण तास, आणि तेवढ्यात पावसाची झुळूक देखील आली. हे सगळं घडतच होतं आणि तेवढ्यातच पाऊस गेला. पण पाऊस जायच्या आधी जे क्षण मी कॅप्चर केले ते ह्या टाइमलॅप्समध्ये तुम्हाला पाहायला मिळते. वातावरण स्वच्छ झालं आणि ड्रोन काढला आणि टिपले ते सोंडाई किल्ल्याचे ड्रोन शॉट्स. ते तुम्ही आवर्जून पुढच्या शॉट्समध्ये नक्की पहा.
जेव्हा मी तिघांचा ड्रोन शॉट घेत होतो हा वाला, त्यावेळेस इर्शाळगड मस्तपैकी पाठी दिसत होता. इर्शाळगडला बॅकड्रॉपमध्ये धरून आम्ही ड्रोनचे हे शॉट्स घेतले. शिडीची वाट दिसत होती, काही दुकानं दिसत होती. हे सगळं होत असताना आम्ही एका दुकानाजवळ बॅग ओपन करून ठेवलेली आणि तेवढ्यात अटॅक केला तो इथल्या वानरांनी. मग काय, ड्रोन परत जवळ बोलवला आणि त्या वानरांना ड्रोननी पळवून लावलं. तो हा क्षण टिपलेला. सोंडाई किल्ल्याजवळ समोरच एक आपल्याला असा डोंगर दिसतो जिथे एक भला मोठा दगड आधांतरित बसलेला दिसतो. हा स्पॉट जर का तुमच्या मनात असेल तर तुम्ही हा ट्रेक सुद्धा करू शकता, गावातल्या लोकांना घेऊन जाऊनच, कारण खूप अडचणीच्या ठिकाणी हा स्पॉट आहे. इथले सुद्धा काही क्षण टिपले. इथून दिसणारा मोरबे डॅम, इर्शाळगड आणि हा भला मोठा दगड खरंच खूप सुंदर दिसत होता. निसर्गाचा चमत्कारच जणू भासत होता. इथली ही दरी खरंच खूप मोठी आहे, त्यामुळे आलात तर सांभाळूनच या, काळजी घ्या. तर हे ड्रोन शॉट्स आवडले असतील. मी तरी खूप मस्त अनुभव घेतला. उतरताना त्याच परत स्पॉटवरती जवळपास 10 मिनटं आराम केला. आराम करताना विजयने माझे हे शॉट्स घेतले जे अप्रतिम आले आणि म्हणून म्हटलं ही व्लॉगमध्ये इन्क्लूड करावेत. काय सुंदर लोकेशन मिळालेलं. तुम्ही जर का माझा सुधागडचा व्लॉग पाहिला असेल तर त्यात सुद्धा एक मी सुंदर लोकेशन दाखवलं जिथून सह्याद्री मनसोक्त असा अनुभवता येतो. हा स्पॉट देखील तसाच आहे. सुंदर असं विहंगम दृश्य माथेरानचं, इर्शाळगडचं, मोरबे धरणाचं इथून मला अनुभवायला मिळत होतं. असं वाटत होतं जाऊच दे, परत एकदा इथे निवांत बसण्यासाठी येईल. किल्ल्यावरती कदाचित जायचोच नाही, कारण हा स्पॉटच अतिसुंदर आहे. इथून मनसोक्त असं तुम्हाला सह्याद्री पाहायला मिळतो. महाराष्ट्राचं सुंदर वातावरण सध्याचं पाहायला मिळतं. बरेचसे सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्यातलेच काही हे विजयनी माझ्यासाठी शूट केलेले. हे सगळे सिनेमॅटिक शॉट्स घेऊन जेव्हा मी उतरत होतो त्याच वेळीस निसर्गाचा एक चमत्कार मला पाहायला मिळाला. सूर्यास्ताची वेळ झालेली आणि हा किल्ला डिसेंड करताना मला हे पाहायला मिळालं. त्यामुळे म्हटलं वेगवेगळे व्हिडिओज आणि फोटोज क्लिक करूया. असं वाटत होतं की दैवी चमत्कारच काहीतरी आहे. सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावावरती सूर्यकिरणं पडत होती आणि ती ज्या पद्धतीने पडत होती ती मी वेगवेगळ्या एक्सपोजरमध्ये आणि कॉन्ट्रास्टमध्ये कॅप्चर केले. अप्रतिम असा निसर्ग सध्या उतरताना झालेला होता. हा देखील तुम्हाला पाहायला भेटेल जर का तुम्ही सोंडाई किल्ल्यावरती एक दिवस पूर्ण घालवायला आलात तर. खूप सुंदर अशा आठवणी आज मी घेऊन जातोय आणि मस्त व्लॉग बनणार आहे हे मला खात्री होती. तर मग तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असेल तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सह्याद्री खरंच खूप सुंदर आहे, जो आपल्याला पराक्रम शिकवतो, इतिहास सांगतो, तो आपल्याशी संवाद साधतो जर तुम्ही प्रेमाने साथ घातलीत तर मग हा माझा अनुभव होता. भेटूया नवीन अनुभवासकट. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय. अजून बरेच असे व्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. ते सध्या स्क्रीनवरती आजूबाजूला दिसत असतील. तर मग क्लिक करा आणि हे व्लॉग्स पाहून घ्या. तर मग भेटूया परत. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग.